आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यातच शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन राज्याचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आदरणीय सुप्रियाताई यांच्या नेतृत्वात होते। उद्या 14 ऑगस्ट रोजी तुळजापूर शहरामध्ये सकाळी 10 वाजता विठ्ठल मंगल कार्यालय, केवडकर नगर, ब्रिज पार्क हॉटेलच्या बाजूला हा कार्यक्रम संपन्न होतोय। मी जिल्ह्यातील जनतेला विनम्रतापूर्वक आव्हान करेन, आपण सर्वजण स्वराज्य यात्रेला यावं, शिवस्वराज्य यात्रेला यावं। ही शिवस्वराज्य यात्रा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आहे, मजूर, कष्टकरी, महिला भगिनी यांच्या हक्कासाठी आहे। या सरकारने, केंद्र आणि राज्य सरकारने जे काही अराजक माजवलेलं आहे, कोणाला मुलांना नोकरी नाही, तरुण बेरोजगार आहेत, महिलांना काम नाहीये, नुसता घोषणांचा पाऊस, त्याच्यात काहीच आउटपुट नाहीये। परंतु आपल्याला जर परत महाराष्ट्राची ताठ मान करायची असेल, महाराष्ट्र देशात परत नंबर 1 आणायचं असेल, तर आपला शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचा विचार जो शेतकऱ्यांसाठी होता, मजुरांसाठी होता, महिला भगिनींसाठी, तो विचार परत एकदा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्याला रुजवायचा असेल तर शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राज्यातील वातावरण आपल्याला बदलावं लागेल आणि या तिघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवावा लागेल। यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आहे। मी सगळ्यांना नम्रतापूर्वक आव्हान करेन, आपण सर्वांनी उद्या ठिकाणी 10 वाजता तुळजापूरमध्ये विठ्ठल मंगल कार्यालयामध्ये शिवस्वराज्य यात्रेसाठी यावं ही विनंती। कोण कोण येणार आहे? देशाच्या महासंसद रत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या देशाच्या कार्याध्यक्ष पक्षाच्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, राज्याचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब, अमोल कोल्हे साहेब खासदार आणि आपले राजेजी टोपे साहेब, जितेंद्रजी आव्हाड साहेब, अनिल देशमुख साहेब अशा दिग्गज राज्याच्या आणि देशाच्या नेत्यांच्या उपस्थितीत उद्याची शिवस्वराज्य यात्रा आहे। मी सगळ्यांना आव्हान करेन, आपण सर्वजण या।